माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या विरोधात आता एसआयटी नेमण्याचे आदेश जे आहेत ते आता सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। अर्थातच याला कारण आहे ते म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप। भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी मुक्ताईनगर इथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात जमीन मोठ्या प्रमाणात झाडं लावून मोबदला घेण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच मोबदला लुटण्यासाठी एकनाथ खडसेंनी अधिसूचित झालेल्या जमिनींपैकी काही जमीन खरेदी केली। खरेदी खतामध्ये ही जमीन लागवडी योग्य जमीन असल्याचं दाखवलं। खरेदी आधी तिथं झाडं लावली आणि त्याच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचा दावा मंगेश चव्हाण यांनी केला। तेरा 1/2023 रोजी सदर जमिनीचे मालकी शासनाकडे हस्तांतरण झालं। मूळ मालकाचे सर्व अधिकार संपुष्टात आले। असे असल्यानंतर देखील शासनाकडून मिळणारा भविष्यातला भूसंपादनाचा मोठा मोबदला लुटण्यासाठी आपल्या विधिमंडळातले ज्यांनी 12 खात्याचे मंत्रीपद सांभाळलं आहे ते विरोधी पक्ष नेते राहिले आहेत, त्यांनी सगळे कायदेच बनवले आहेत। त्याच महाशयांनी हा कायदा मोडला। एकनाथ गोदावरी गणपत खडसे यांनी ती जमीन 14 दिवसांनी अधिसूचित झालेल्या गट क्रमांक 352-2 मधील 1.67 हेक्टर ही जमीन खरेदी केली। आणि या सगळ्याबाबत आता स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। नाथाभाऊ, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर पुन्हा एक नवीन आरोप करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एसआयटी नेमण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत। काय आपलं म्हणणं या सगळ्यावर? भाजप सोडल्यापासून आरोपांच्या फैरी लागोपाठ सुरू आहे आणि आरोपांमध्ये फार काही तथ्य असंही नाही। शेवटच्या क्षणापर्यंत निष्कर्ष जे येतात ते माझ्या बाजूला असतात। आता ही जी माहिती घेतलेली आहे अर्धवट माहितीच्या आधारावर मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे यासाठी नेमू वगैरे वगैरे नाही, मला काहीच हरकत नाही। मी नेहमी प्रत्येक चौकशीचं स्वागत केलेलं आहे। ही जी जमीन खरेदी केली यांचं म्हणणं आहे, मुळामध्ये ही जमीन माझ्या मोठ्या भावाची आहे, सख्या भावाची, ही कोणा दुसऱ्याची नाही आहे। आणि तिसरं म्हणजे की ही जमीन 1959 पासून माझ्या नावावर आहे, माझ्या मोठ्या भावाच्या नावावर आहे, माझ्या नावावर आहे ही जमीन। ही मी काही चोरी जमीन किंवा अनुसूचित जातीची वगैरे अशी जमीन घेतलेली नाहीये। ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे जी 100 वर्षापासून जवळजवळ 70 वर्षापासून माझ्या उतार्यावर आजही दिसते 59 पासून। आणि यामध्ये जे आरोप लावलेले आहेत हे मला याचं मी म्हणजे मला जवळपास आता या संसदीय कामकाज खात्यामध्ये काम करत असताना जवळजवळ मला आता 36 वर्ष झाले। मात्र नाथाभाऊ, तुम्ही हे जरी आरोप फेटाळत जरी असला तरी या पुढचं तुमचं मग नक्की पाऊल काय असणार आहे? नाही, अशा अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत समृद्धी मार्गाच्या संदर्भामध्ये किंवा काही धरणांच्या क्षेत्रातले आहेत। मला वाटतं की जे आरोप करतात त्याने यापूर्वी जर आपलं चरित्र तपासून पाहिलं तर मला वाटतं त्याचे उत्तर जर सापडतात हे कोण होते, कसे झाले, कुठे गेले, कसे मोठे झाले, त्याने जर कशा चोऱ्या दरोडा केल्या ह्यांनी, हे येईल मागे पुढे। माझ्याकडे कागदपत्र जमा झाल्यानंतर मी मांडणारच आहे। पण या ठिकाणी एकच स्पष्ट सांगू शकतो की ही जमीन माझ्या मोठ्या भावाची आहे आणि मोठ्या भावाच्या याच्यात मी खरेदी याच्यासाठीच केली होती की मोठे भाऊ जे आहेत, मोठ्या आमचे मधले बंधू आपलं वारले, त्या वारल्यानंतरच्या कालखंडामध्ये हे केलं, हे तो काही नाही। पैसा कुणाला जाणार होता, माझ्या मोठ्या भावाला पैसा जाणार होता, तेव्हा जाईल घरामध्येच आहे। मी काही असं चोरे लपाड्या केलं नाही, परंतु जाणीवपूर्वक नाथाभाऊला बदनाम करण्याचं षडयंत्र काहींच्या मदतीने या ठिकाणी सुरू आहे। सभागृहाचा वेळ व्यक्तिगत एखादी बदनामी करण्यासाठी घेणं हे जर मला 35-36 वर्षामध्ये मी पहिलाच अनुभवतो। मी आतापर्यंत सार्वजनिक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, व्यक्तिगत प्रश्नांच्या संदर्भामध्ये नाही केला। व्यक्तिगत प्रश्नाचं मला आपले आदरणीय मंगेशजी चव्हाण यांच्या पण काढता येते हे मंगेश चव्हाण साहेब कोण होते, माझ्या मागे प्रशासारखे उभे राहणारे मंगेश चव्हाण आज कोट्याधीश कसे झाले, तो कुठून पैसा आला, जरा खुलासा त्यांच्या चोऱ्या केल्या मेहनतीनं कष्टानं कमवले, याचे उत्तर आता तुमच्या टीव्हीवर नाही जाणार। पण एवढंच आहे याच्यामध्ये मला अर्थातच तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे की ही जी जमीन आहे ती तुमच्या मोठ्या भावाची आणि आरोपामध्ये तथ्य नसल्याचं तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे। तुर्तास नाथाभाऊ, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आणि यानंतर आपण वळूया पुढच्या बातमीकडे।
पुढच्या बातमीकडे वळण्या अगोदर या सगळ्या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्याबाबत काय नक्की म्हटलंय आपण ते पाहूया. आज मोबदला वाटपच झाला नाही आहे. त्यामुळं मोबदला वाटप झाल्यामुळं आज मात्र कुठली आर्थिक फसवणूक तर नाही आहे. 6 विभाग आहे, NHI आहे, मुद्रांक आहे, भूसंपादन आहे, आमचे EIDO आहे, त्यानंतर तलाठी आहे ज्यांनी नोंदी घेतल्यापासून तर भूमी अभिलेखपर्यंत. त्यामुळं 6 विभागाची चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळं मी आपल्याकडे एकच सांगेल की आपले या भागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT आम्ही नेमू. आपण SIT तयार करू आणि 3 महिन्याच्या आतमध्ये हा SITचा रिपोर्ट सभागृहामध्येच आपण या ठिकाणी सादर करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.